बातमी आता रायगडमधून आहे। एकीकडे काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढत असतानाच दुसरीकडे उरणमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेने युती केलेली आहे। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेने युतीची घोषणा केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो देखील झळकलेला आपण बघतोय। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली आहे। दुसरीकडे भाजप महायुतीमधीलच घटक पक्षांना सोबत न घेता स्वतंत्र निवडणूक लढणार आहे आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची माहिती कळते। अद्याप झालेली नसली तरी आपण रायगडमधून ही बातमी बघतोय। रायगडमध्ये मवी आणि मनसेची युती झालेली आहे। काँग्रेसकडून काही नेत्यांकडून सांगितलं जात होतं की मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही मनसेसोबत जाणार नाही, पण आता दुसऱ्या बाजूला रायगड मुंबईच्या काही अंतरावरच असलेल्या या नगरपालिकेमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्रितरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच राज ठाकरे यांचा देखील फोटो झळकलेला आपण बघतोय। झेंड्यांमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाचा देखील झेंडा आहे। महाविकास आघाडी उरणमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपनं युती संदर्भातली थेट घोषणा कुठे केलेली नाही। काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जातोय भाजपकडून, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या विरोधात उरण नगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि मविया एकत्र निवडणूक लढवणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, एकत्र येत आहेत। जिथे जिथे लोकांना वाटतंय, स्थानिक लोकांना वाटतंय, त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत, एकत्र बसत आहेत। त्यामध्ये बसपा बसतंय, मनसे आपला राष्ट्रवादी पवार साहेब बसतायत, उभाटा बसतंय, अनेक ठिकाणी ते झालेलं आहे। काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसतंय। जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही। जिथे जमेल तिथे जमवतात। हे लोकशाही आहे, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते, फार मनावर घ्यायचं नसतं। आम्ही इथे कुणाचं काही करायला आलेलो नाही, आम्ही तुमच्या सगळ्यांची आणि राज्याची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत। बातमी महाडमधून आहे। महाडच्या नगरपरिषदेमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यानंच महायुतीमध्ये ठिणगी पडलेली आहे। त्यामुळे शिवसेनेनं सर्व 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोचा नारा दिलाय। आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरे यांचे टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, अशी अवस्था झाली असती, असा टोला तटकरेंना भरत गोगावलेंनी लगावलाय। तटकरेंनी जो आता युती केली भाजपजवळ, त्यांची नीतिमत्ता बदलली का असं तुम्हाला बोलायचं? मला असं वाटतंय, हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे। कारण मी काय मला सांगितलं, आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीश्वर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा। तर यानंतरची महत्त्वाची बातमी कल्याणमधून आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचाच महापौर बसणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय। आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्या सगळ्या संदर्भात टोला लगावलाय। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, महापौर महायुतीचा बसणार, मात्र ये पब्लिक है, सब जानती है, कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दन ठरवणार आहे की महापौर कुणाचा बसेल, असा टोला त्यांनी लगावलेला आहे। महापौर कोणाचा बसणार? अरे बाबा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। सांगितलं जातं भाजपाचा महापौर। अरे कोणी काहीही बोलू द्या, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल। तुमचं मत एक आहे, परंतु कार्यकर्ते आहेत ते आपसात भांडतात। अरे बाबा, इथे लोक जे आहेत ही लोक जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार। तो मी बोलून, महेश बोलून, निलेश बोलून किंवा कोणी बोलून 1,01% होणार महापौर, हे असं थोडी होतं। अरे लोग, ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे लोग, ये पब्लिक है, ये सब जानती है।